हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। कल्याणानां निधानं कलिमलमथनं पावनं पावनानां पाथेयं यन्मुक्षोः सपदि परपदप्राप्तये प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कविवरवचसां जीवनं सज्जनानां बीजं धर्मध्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये रामनाम स जयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव समसां राशीन्नाशयति विघ्नानाम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीमद्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही दृढधन्वरायो वाल्मिकी महर्षी लागी आपणाले एक सुखाक कारण गचले म्हूण म्हणटना तागेले पूर्ववृत्तांत वाल्मिकी सांगता आनी तागेले पुरुषोत्तम मासा आचरणें गुतनाशी केल्लेले देखून इतली पुण्य सकडी प्राप्त जालां म्हणटना ताका दिसता गुतनाशी हांव पडले जन्मांत पुरुषोत्तम मास आराधन केल्लें मागीर वंच तितली काळ वंचूनच तितली काळ केला काही ह्या जन्मांत हांव करनी नवें म्हण ताका दिसून आनी येवच्यो अदीक मास हांवूय आचरण करता. स्नान कसने, दान कसने, जप कसने, नियम कसने, आह्निकात नियम कसने, सर्व तो निमगीत पळय. त्या वेळाक 20 अध्यायांत आह्निक कथन म्हळ्यार पुरुषोत्तम मास आचरण कोरका जाल्यार स्नान आह्निक शौचादी क्रिया कशी करचें म्हूण सांगून थंय सांगलें. आत्त वाल्मिकी महर्षी दृढधन्वरायाला सांगतकय पुजे विधान सांगता. हें अध्यायांत 21 अध्यायांत पूज करची कशी म्हूण स्वर्णनिर्मित जवो, तांब्याचे जवो, खंयचेय धातूचे राधाकृष्णाल प्रतिमा घेवका, ते अग्न्युत्तारण कोरका, अग्न्युत्तारण अनलोत्तारणं कृत्वा अग्न्युत्तारण करचें म्हळ्यार उज्जंतू हून करून मागीर प्राणप्रतिष्ठां कुर्वीत. अन्यथा धातुरेव सा प्राणप्रतिष्ठ कोरका नानतले ते खाली देवता सान्निध्य नातांतू धातू जावन व्हरता. ते प्राणप्रतिष्ठ करच्यो रीत आस पळयल्यार देवस्थानांतू नित्य प्राणप्रतिष्ठ आसता न्हय. देवाले एक घडी पडिल्यार मना बेल्लार कळटा ते प्रतिमेचे दोनी गालय उजव्या हातान आपूण तांतू परमात्माल सान्निध्या खातीर प्राणप्रतिष्ठ करताचे. प्रतिमेंत विद्युक्त जावन प्राणप्रतिष्ठ करना नतल्यार ते लोहाची एक मुर्ती जाल्ली शिवाय देव जावन आसना. तशें जावन हे दृढधन्वराया देवत्यांक प्रतिमा घरा हाडल्यार देवता सान्निध्य तांतू आसका जाल्यार विद्युक्त प्राणप्रतिष्ठ म्हणून कोरका. ते कपोल भागाक आपूण प्राणप्रतिष्ठ करचे. मागीर ताजे हृदय भागाक बलगै म्हळ्यार उजव्या हाता अंगुश्टान स्पर्श करून पुरुषोत्तम बीजमंत्र सांगून प्राणप्रतिष्ठ कोरका. ते बीजमंत्र आस ते कसं म्हूण हांगा आमकां दिनी तद्विष्णो हो म्हूण सगळें प्रारंभ जाता म्हणस तें भटमामांक पुरे गोतस. आतां भटमामा आपूण प्राणप्रतिष्ठ करयल्यार हे विधी विधान पुरे तांकां गोतस. तशी प्रतिमेंत प्राणप्रतिष्ठ जावो म्हूण सांगून अस्यै प्राणा प्रतिष्ठन्तु अस्यै प्राणाः क्षरन्तु म्हणून मंत्र जप करोस्के. मागीर मूलमंत्र मूलमंत्र अंगमंत्र वैदिकोक्त मंत्र हे पुरे पठण करून त्या प्रतिमेंत प्राणप्रतिष्ठ कोरका. जवो ते देवाचे चतुर्थ्य अंत आनी स्वाहांत ताजे नाम मंत्र म्हणस ते पुरे पठण करून सांगलां हांवें. हें वेदोक्त पुजा करून गोतशील जना शिकील जना ह्या पुरे कळटा. नानतले भटमाम हें प्राणप्रतिश्ठ न्ही करून दिता. प्राणप्रतिष्ठ जाल्ली पावना मागीर ध्यान करोस. त्या वेळी कितले कशी ध्यान श्रीवत्सवक्षसं शांतं नीलोत्पलदलच्छविं त्रिभंगललितं ध्यायेत् सराधं पुरुषोत्तमं राधा सहित अशी त्रिभंगी आकृती राबिले
कोमल जावन आशिल्लें रूप नीलोत्पल दलच्छविम अंगा बण्णु ನೀಲ ಕಮಲ ಮಣಿಕೆ शांत श्रीवत्स वक्षा चिन्हे वक्षांत चिन्हेशिलो श्रीवत्साचे तसल परमात्माले ध्यान कोरका मात्र नाही देशकाल सकडी उच्चार करून शुद्ध अंतकरणान पुरुषोत्तमाक षोडश उपचारान पूज कोरका म्हणस मागीर तागेल्या सांगका हे पुरुषोत्तमा आगच्छ देवदेवेश कृष्ण पुरुषोत्तम राधया सहित छात्र ग्रहाण पूजनम मम राधिका सहित पुरुषोत्तमाय नमः आवाहनम समर्पयामि हें पुराय मंत्र हंग ते पुरुषोत्तम हाजे बुकांत तुमकां मेळटा पुराय मागीर सुरवेक षोडश पूज म्हळ्यार सुरवे आवाहन मागीर आसन दिवचें मागीर पाद्य दिवचें म्हळ्यार पांयार उदक दिवचें कोणें येता आमी घरा आयल्यार कशी सुरवे तांकां स्वागत करचें मागीर तांकां आसन दिवन बसोवचें तशीच हांगाय पांयां उदक दिवचें मागीर अर्घ्य हातां उदक दिवचें अर्घ्य समर्पण जाल्लें मागीर आचमन कोरका आचमन भितरी शुद्धा खातीर तशी आचमन करून मागीर पंचामृत स्नान करचें देवाक पंचामृत जातरी शुद्धोदक प्रतीची पंचामृताचे ते धदी असलाची मध्यंती एक शुद्धोदक स्नान आसा ताजे नंतर अशी सगळे पंचामृत अभिषेक जातरी मागीर शुद्धोदक स्नान आसा उपास शियाळें सकट घालून मागीर शुद्धोदक म्हळ्यार शुद्ध उदक केन्नाय आमी देवाल अभिषेकाक न्हंयतू जेवा बांयंत दुखून उदक हाडटा की त्या उदक हाडटना कलशोदक जावन आसता अग्रोदक म्हणटा ताका मागीर ते गाळून कलशा घालचे कलशोदक म्हूण जालें मागीर ते मंत्रपूत करचें तेदन तें शुद्धोदक म्हूण जालें तशी ते शुद्धोदकान स्नान कोरका मागीर वस्त्र समर्पणे मागीर यज्ञोपवीत समर्पणे हे षोडश विधिविधान तशी पुराय जनाक गोतसी हें घरांत तूं जातना पूज जातना मना व्हेला जाल्यार एक सत्यनारायण जाता जाल्यार हे पुराय आसा तशी मागीर गंधलेपन चंदन समर्पण करचें अक्षत समर्पण करचें माला फूल समर्पण करचें मागीर अंगपूज करची अंगपूज करून ते देवाल अंगपुजे ते न्यास मंत्रांनी म्हणस हांगाय तशीची प्रद्युम्न अनिरुद्ध तशी पुराय आसा श्रीकंठ अशी विंगड सकट दिला ते पूज करतले जेन्ना कळटा हांगा तशें प्रती एक मंत्र नाका पुजे मंत्र ते म्हूण सांगून हांव सांगनी मागीर पुराय जातरी धूप दिल्लें धूप दिवन जातर दीप मागीर नैवेद्य मागीर निराजन म्हळ्यार आरती तशी पुराय नैवेद्य मागीर श्रीफल म्हळ्यार गोतस न्हय नारळ केळें दिवचें मागीर करोद्वर्तन म्हळ्यार हातार उदक घालचें ते तांबूल परमात्माक नैवेद्य जातरी करोद्वर्तन आतां आमी जेवतर कशी हात धुताची मागीर जिर्णा खातीर तांबूल खाता तशी परमात्मा दिवची आसा मागीर दक्षिण दिवची आसा पुराय जातरी निराजन मंत्र रक्ष जगन्नाथ रक्षत्रैलोक्य नायक भक्तानुग्रह करतात त्वम प्रदक्षिणां ग्रहण मे म्हूण सांगून निराजन जातरी मागीर प्रदक्षिणा नमस्कार घालूस मागीर यज्ञेश्वराय देवाय तथा यज्ञोद्भवाय च ज्ञानांपते नाथ गोविंदाय नमो नमः म्हूण मंत्रपुष्प दिवचें आसा हें पुराय षोडश पुजा म्हणटाची कडेर म्हणटना नमस्कार जाल्ली नंतर मंत्रहीन क्रियाहीन म्हळ्यार मंत्र सम म्हणलें तप्पू जाल्यार ते एक क्षमापणा स्तोत्र सांगचें आसा तशी मागीर हें नित्याची स्वाहांते नाम मंत्रेश्च तिलहोमो दिने तिलहोमूय कोरका म्हूण सांगून आसा मागीर पुरुषोत्तमाले सन्निधींतू ताका दवरलेले कडेन तागेले प्रितीर्थ जावन आनी सकल मनोभिश्ट कसो आसा ताजी सिद्धी खातीर अधिक मास पूर्ती अखंड तुप्पाचे दिवो जळोका म्हणस मागीर कडेरी यस्य स्मृत्वा म्हणलेले मंत्र सांगून जनार्दना नमस्कार करून कसले एक पुजेंतू लोपदोश जायना म्हणना की ते लोपदोश निवारण करचे खातीर ते म्हणका मागीर मंत्र सांगून नमस्कार करका मागीर बरलेले नित्यकर्म करचे तशी 21 अध्यायांतू
पुरुषोत्तम देवाक षोडश पूजा कशी करचे ते सांगला. इथं श्री पुरुषोत्तमं नमघनश्यामं सराधं मुदा संप्राप्ते पुरुषोत्तमे अवनीतले लब्ध्वा जनुं मानवम्. अवनीतले भूईंतो जनु मानवम जन्म आईलो प्रति एक मनशानं पुरुषोत्तमाल प्रीती कथीर अशी अधिक मास व्रताचरण करून पुरुषोत्तमाल पूजा करू का म्हण म्हणताची. तशी एक गुरु जावका कशी कोरका म्हण कोळक तशी तवय कोण जावका भक्त्यायः परिपूजयेत प्रतिदिनं कृत्वा गुरुं वैष्णवं भुक्त्वा यत्र सुखं समस्तं अतुलं पश्चात स गच्छेत परम. म्हळरी गुरुले मार्गदर्शनारे प्रति दिस पुरुषोत्तम देवाक षोडश उपचारान पूज कोरका तदंत मनुष्य इहलोकांतू सकल सुख उपभोग अनुभव करता परलोकांती मोक्ष संपादन करता म्हणून सांगून ये बृहन्नारदीय श्री बृहन्नारदीय पुराणाचे श्री पुरुषोत्तम मास महात्मेचे श्री नारायण नारद संवादाचे दृढधन्म उपाख्यानांतू श्री पुरुषोत्तम पूजा विधी कथन म्हणून म्हळेले 21 म्हळ्यार 21 अध्याय जल्लींचेंगा. मागीर ते दृढधनुराय वाल्मिकीले निमगीत अन्नेक अध्यायांतू पुरुषोत्तमस्य नियमान व्रतिनो वद विस्तरात किं भोज्यम किं अभोज्यम वा वर्चा वर्चेत पोदन. आता पूजे विधान सांगले वाल्मिकी अंतेक व्रतविधान म्हणस नियम म्हणस तशी आम्ही कसल खावेत कसल खावच्यानच ते सांगता म्हण म्हणटना नारायण ऋषी नारदाला सांगता स एवं भगवान पृष्ठो भूभ्रता वाल्मिकी मुनी पुंसाम निश्रेयसार्थाय तमाहा बहुमानयन. म्हळ्यार वाल्मिकी महर्षी रायाक बारी संतोषार वगळसीत काही पळय तुका असल प्रश्न पुराय येईल दिकून पुराय जनाक पुरुषोत्तम मासा कशें आराधन करता म्हणून म्हणलें कळलें न्हय. सांगिल्लें ऐकून वतल कितली की जनसच. आतां मास्टरान सांगिल्लें समज ताका कसे संशय येयलो उपस्थान निमगेले म्हळ्यार मास्टर बारीक खुशी तुगेलें कसं कर केन्नाय म्हूण ना बारीक खुशी इत्या म्हळ्यार ताका पाठ कसो की मना गेल्लेले निमतीन म्हळ्यार ताणें प्रश्न निमगुचे ना नतलो रे अर्थ जालावे वय कोणाक डावटस वे ना जनान तेंचे म्हणचे चेडवान तेंचे म्हणचे तंतू कोणी ते म्हणीत म्हळ्यार पूर्ती समर्थ जालेल्यान जेव कांय अर्थ जायना नातिल्यान तेंचे अर्दंबर्द अर्थ जाल्ले तेदन तांकां प्रश्न येवचे चड. तशें हांगा तसल्यार हाका दडदनवराय अर्दंबर्द अर्थ जाल्व्या म्हण न्ही अर्दंबर्द अर्थ जालेले न्ही वाल्मिकी स्टेप बाय स्टेप पुराय सांगतरस ओ बाई तशी उडगास जालेली तशी एकामागशी एक निमगीतरस. तशी तो नारायण मुनी वाल्मिकी भारी संतोश जाल्ले हाणी प्रश्न निमगून म्हूण सांगून सांगता. तशी आतां दृढधन्वरायाक वाल्मिकीन प्रश्न निमगिल की राय सांगता तुका जनांक कल्याण जावका म्हळ्यार एक चांग उद्देश आशिल्लो देखून तूं ह्या व्रताचे नियम कसले म्हूण निमगीत रचना हांव सांगता एक म्हूण वाल्मिकी महर्षी सांगता की हे राया ह्या पुरुषोत्तम मासान तूं मस्त सकड नियम आसा व्रत नियम मस्त सकड आशिल्लो देखून बारी समाधानेर तूं आयकूंक जाता. ह्या म्हयन्यान तूं हविशान देवाक कसो निवेद केला तेंचें भोजन करका गोमू साखर मूगू तीळू मागीर नेलकडलो सामक्की म्हळ्यार आमी साबुदाण म्हणटात चक्कोत शुंठी वास्तुकम हिलमोचिका मागीर आर्द्रकम म्हळ्यार शुंठी कालशाकम ते एक तरकारी मूलम कंदम च कर्कटीम मागीर रंभा सैंधव सामुद्रे लवणे ददी सारपिशी म्हळ्यार सैंधव लवण केळें समुद्राचें मीठ धंय तूप लोणी काणा नाशिल्लें तसलें ताक दूद पणसू आंबडो हिपळी जिरे शुंठी चिंचांब पुगी फल म्हळ्यार आमी म्हणटा पळय पप्पळ मागीर बेट्टनेल्लीकाय म्हणटाची आमलकी मागीर आमलकी पुरे नमुन्याचे सांगलां आनी गोड सोणू कोब्बान केलेले इतर पदार्थ म्हळ्यार साखर इत्यादी अष्टपुरो आनी फ्रुट्स मागीर ताल्लान तूं भाजी हें तळण अशी तळ्ळेले पदार्थ तेलान तळ्ळेले पदार्थ हे पुरे हविश्यान्न म्हणून घेता. हें हविश्यान्न सेवन केल्यार उपासाक समान जाता.
आणि बाधक पदार्थ म्हणटाची सर्वामी शाणी मांसम च क्षौद्रम च वीरकम तथा राजा माशादिकम राज माशादिकम चैव राजिका मादकम तथा म्हळ्यार सर्व मादक पदार्थ ड्रग्स घेवचे मागीर कसले गुडक खावचे पिवचे ह्या परे न्हच मांस खावचें न्हच मोव कालचे दिसाचे पॅच तशीच बराफल माशें म्हळ्यार उडीद मागीर सासम हे पुरे बरचे कोरका म्हण सांगून आसा द्विदल धान्य तेल दूषित अन्न म्हळ्यार कोणकी पापिश्टान दिलेलं अन्न जेव्हा खंयची अन्यायाची कमाईन केलेलं अन्न जेव्हा दूषित अन्न म्हळ्यार कोणें आपळ्ळे ते अशौच जाल्ले तसलें अन्न कोणें निजावन भावदूषित अन्न म्हणून आसा गीतेंत कृष्ण सांगता आतां ते हॉटला वचून आमी खाताची ते हॉटलाच्यान सवतर रांदप केल्या ते भावदूषित अन्न जालें तशी असल पुरे स्वभावजन्य दुष्ट पदार्थ म्हणटाची हे पुरे वर्जन कोरका परान्न केलव जन परान्न भोजन दुसऱ्यान केल्लें रांदप खायनाची म्हणून केलव जन परस्त्री गमन ते नैनतलारी करूनच तीर्थयात्रा निमित्त नैनतील प्रवास म्हण वट्रास वच्चे प्रवासाक परदेश संचार या पुरे वरचे कोरका आतां तीर्थयात्रा करूनच म्हूण सांगला ते कसलें म्हळ्यार सुरवे तीर्थयात्रे करतले जन आतां काशीक सुरवे वच्चे अदीक मासांत वच्चे नाका म्हूण तशें पुरे सांगला तशें ना नातला दोनी तिनी पंत आतां तिरुपती 2-3 पंत वचून येयले तांणी आतां अदीक मासाचे मुखारी श्रेश्ठ सुरवे तिरुपती प्रवेश अदीक मासांत करचे नाका म्हण तशें खातीर तीर्थयात्रा करूं ना म्हणलें शिवाय विंगड कसलें न्ही मात्र न्ही ब्राह्मणांक गुरूंक गायक कोण अदीक मासा व्रत करतात तांकां स्त्रियांक रायाक महात्मजनाक दूषण करूनच मागीर केसू नांगकुट दांत हे परे प्राणीचे शरिराचे भाग म्हणटा पळय हे परे आमिश पदार्थ म्हणटाची ते तशीच लिंबियो मसुरी दाल आनी कालचे अन्न हे आमिश पदार्थ हे पुरे वरची केल्यार लायक म्हूण बोकडी दूद पिवेत गायचे दूद पिवेत म्हशी दूद पिवेत मागीर विंगड प्राणीचे दूद आमिश पदार्थ जाता मागीर अंगडींत ब्राह्मणान हाडून विक्रय केले साकर गोड मीठ तेल तूप हे पुरे आनी भुंयत दुखून उत्पन्न जावचे लवण हे पुरे आमिश पदार्थ म्हूण म्हणटाचे तशीच हे पुरुषोत्तम मासाचे व्रतानुष्ठान कोण करता तांणी वैरी सांगिल्ले सर्व नियम कार्तीक मासय माघ मासूय तेचे नियम करून कोरका हे प्रकार कोण नियम आचरण करना की तेदना हे पुरुषोत्तम मासाचे फल मेळना म्हूण म्हणलां पळय कुर्यान एतांश्च नियमान व्रती कार्तिक माघयोः नियमेन विना राजन फलम नैमाप्नुयाद व्रती म्हणस पुरुषोत्तम मास आचरण केलेले जनांना कार्तिक माघ मास आचरण कोरका म्हूण सांगून सांगला ना नातल्यार कितले फल मेळका ते फल मेळना म्हूण मागीर कोणाक अनुकूल जाता तांणी सगळे मास उपास करचे काही कोरयेत आतांच्या कालांत बारीक कश्ट तशी जेव्हा ಕೆಲವು जन अयाचित म्हळ्यार कोणा लागींची निमगिना अशी ಕೆಲವು जन तूप आनी दूद मात्र सेवन करताची ಕೆಲವು जन अयाचित म्हळ्यार कोणाले घरा वचून परान्न खावचे ना कोणाले की निमगेलेले सामानान रांदप करून खावचे ना तशी पुराय व्रत दवरतले जन आसाची तशी आनी कसं म्हळ्यार व्रत करूंक कोण मनस कोणा मनस तांणी ते अदीक मासाचे शुद्ध पाडया दिसू पाल्ल्यार उठान प्रातविधी शौचविधी आहनिक सर्व करून पुरुषोत्तमाल ध्यान करतरे भक्तीन पुरुषोत्तम मासाचे व्रत नियम संकल्प कोरका मागीर संपूर्ण मास पूर्ती उपास करूं जाल्यार उपास नाजाल्यार केलो जन रात्री भोजन नक्त भोजन म्हणटाची जेवो एकभुक्त म्हळ्यार आमी एक ते कन्नडान ओपत ऊಟ म्हणटाची एक पंत जेवचे एकभुक्त
नक्ता भोजन म्हणजे रात्री जेवचे. आम्ही सकाळ फळार करताची पोटा खाताची रात्री जेवताची. अन्न रात्री जेवचे, अन्न एक पंत जेवचे तशी प्रे करताची. वरलेल वेळा बुके खातानी जावन पुढे काळांतो हे व्रत करची तसलं एक शक्ती पुरे जन आशिल्ली तशें जावन पुढे काळांतो तांणी कसं करतालीची म्हूण म्हळ्यार एक भुक्त म्हळ्यार न्ही जावन कशी म्हळ्यार पाय आज ही दनपार जेवलींच म्हूण जाल्यार पाय दनपाराक जेवण आज रात्री जेवलीच म्हूण जाल्यार पाय रात्री जेवण तेदोळ ते पुर्ती उपासू उद्दा समेतांनी जेवणा वेळार जेवचे त्या रितीर उपास करची शिलके पुढे पुराय आतां तशी जायना कलियुगू तशें जावन एक भुक्त म्हळ्यार एक पंत जेवचे मागीर फळारांनी करतात जाल्यार कसलें म्हूण म्हळ्यार देवाकय आमकां कसल जाता म्हूण म्हळ्यार गोत आसता तशी ते एक सांगचे कसल म्हळ्यार केन्नाय अधिक मास म्हूण न्ही कसलेंय एक व्रत उपास नियम इत्यादी करतना आमगेल मन परमात्म्यालें वचन अशी खाणा जेवणादी कडे वचनच एकादशी केल्यार हेर दुसू सकाळीं जेवचे पारायण करून द्वादशी पुजा तरीची तीर्थ घेवन अन्न घेवका म्हूण जाल्यार एकादशी सगळे दिवस आनी कितले घंटेस सांजे 3 जाल्ले 4 जाल्ले 6 जाल्ले 9 जाल्ले आनी न्हिदूचे सकाळ उठयतना कशी कोणकी पुजा करता जेवचे अशी पुरे मन आसलें ते एकादशी उपास केल्ल्या बरी जायनी करतना परिपूर्ण मनान करता तशें जावन कसलेय एक उपास व्रत इत्यादी धरतना संकल्प करतना जाग्रतेन करायची नानतले देव काही देवाला सांगल्यार जाल्यार देवा मिगेल म्हाका अशी अशी परिस्थिती म्हाका तूं घटी मन दी म्हूण सांगून तागेले म्हाका तो दृढ मन दिता दी न्ही उपासनी करूं जायना देवाला बदल सांगचे म्हाका एक भुक्त करता जेवण नक्त भुक्त करता कशी म्हळ्यार सकाळीं कसलेय जेव लायट फूड आनी घेता म्हाका जायना देवा म्हूण सांगू येत न्हय तशी आसो हे परे अधिक मासाचे उपासा विशयी जाले आनी हे मासांत कर्तव्य कसलें म्हूण दिलां पळय भागवत श्रवण करचें तांतू नित्यांतूय भागवत श्रवण केल्यार कितली फल म्हूण सांगून तुमी भागवत वाजितना आयकलें न्हय आतां अधिक मासांत भागवत श्रवण केल्ले जनाक कितली फल मेळटा म्हूण म्हळ्यार खंय चतुर्मुख ब्रह्माकय ते फल लॅक करूं जायना की तितले असाध्य तागेले वेळ समीत ते पुण्य फलाचे लॅक करूं पावना म्हण तशें मागीर लक्ष तुळशी अर्चन पूजन केला लायक तशी पुरुषोत्तम मासाचे व्रतानुष्ठान करतल जनाक यमदूत पळयल्यार खंय तांणी कशी पळय हस्तीक पळयल सीमा पळयल कडले हस्ती धांवता तशी तांणी धांवताची म्हूण तशी 100 गटल्यान यज्ञ केलेले पशी चड पुण्य पुरुषोत्तम मासांत मेळटा यथोक्तव्रतिनं दृष्ट्वा मासे श्री पुरुषोत्तमे यमदूताः पलायन्ते सिंहान् दृष्ट्वा यथा गज यमदूत पुरे पलायन करता की कोणीय ते मास आराधन करता म्हणजे तांकां पळोवन एतन् मासव्रतं राजन श्रेष्ठं क्रतुशतादपि शतक्रतु 100 यज्ञ केलेले पशी चड फल हे एक मासाचे उपवास व्रताचरणेन मेळटा क्रतुम क्रतम आपणुयात स्वर्गम गोलोकम पुरुषोत्तमे पुरे कोण हे यज्ञ हे पुरुषोत्तम मास आचरण चंदरीतीर करताय ता व्रताचरणेन पुरुषोत्तमाल निवास दिलेलो गोलोक ताका प्राप्त जाता गोलोकांत तुमी पळयला वैकुंठा पशी वैरस म्हूण तशी हे व्रत अनुष्ठान केल्यार भुलोकांत कितली तीर्थ सची तितले ते व्रतानुष्ठान करचे कोणे पळय ते व्रत करतले देहांतू असतात की पृथिव्यां यानी तीर्थानि क्षेत्राणि सर्वदेवताः तद्देहे तानि तिष्ठन्ति यः कुर्यात् पुरुषोत्तमं तशी पुरुषोत्तम मासा व्रतानुष्ठानी तांकां सर्व तीर्थ म्हळ्यार आतां गंगा यमुना तसले सर्व तीर्थ तांगेले देहांतू येवन राबतात की दुस्वप्नम चैव दारिद्र्यम दुष्कृतम त्रिविधम च यत् स्वपन दारिद्र्य कसले ना तांकां तत्सर्वं विलयम याती कृते श्री पुरुषोत्तमे सर्वै नाश जाता म्हूण सांगून पुरुषोत्तम सेवायां निश्चलं हरिसेवकं विघ्नाद् रक्षन्ति शक्राद्याः पुरुषोत्तमा तुष्टये पुरुषोत्तम मास सेवेन निश्चलं हरिसेवकं विघ्नाद् रक्षन्ति शक्राद्याः पुरुषोत्तम तुष्टये तशी सर्व इंद्रादी देवते पुरुषोत्तमाल संतुष्टी खातीर विघ्नाद् रक्षति तांकां विघ्नान रक्षण करताच पुरुषोत्तमस्य व्रतिनो यत्र यत्र वसन्ति च भूतपेत प्रेत पिशाचाद्य नातिष्ठन्ति तदग्रतः भूत प्रेत पिशाच पुरे पुरुषोत्तम
मास कोण आराधन करता तांगेले येद्र येना म्हळ्यार वायट शक्ती कसले येना एवं यो विधिना राजन कार्यात श्री पुरुषोत्तमम सहस्रवदनो नालम तत्फलम वक्तु मंजसा कोण हे विधी विधानारी हे अधिक मासो पुरुषोत्तम मासा आचरण करता की तागेल पुण्य कितले म्हूण सांगून सहस्र जीव बसोवचे आदिशेशाक सांगला रे न वक्तु मंजसा समजावन सांगच्या ताकाय जायना खंय तितली फल मेळटा पुरुषोत्तम मासाच्या आचरणेन म्हूण तशी वाल्मिकी ऋषी द्रढधर्म रायाक ह्या विशयी सांगताची ह्या विशयत नारायण नारदा सांगून नारदाला सांगताची हे नारदा पुरुषोत्तमं प्रियम अमुम परमादरेण कुर्याद अनन्य मनसा पुरुषोत्तमो यः पुरुषोत्तमः प्रियतमः पुरुषः स भूत्वा पुरुषोत्तमेन रमते रसिकेश्वरेण कोण हे परमात्मा अत्यंत प्रीती जल पुरुषोत्तम मास भारी आदरान की भक्तीन की अनन्य मनान की अनुष्ठान करता की त्यांनी इहलोकान तो मस्त कीर्ती पावताची आणि परमात्माले पूर्ण अनुग्रह पात्र जावन परलोकान तो गोलोका अधिपती जावन आशिल्ले कृष्ण पुरुषोत्तमाल सानिध्य तांकां निसंशय जावन मेळटा म्हूण म्हणलेले कडेन श्री नारदीय पुराणाचे पुरुषोत्तम मास महात्म्याचे नारायण नारद संवादांतुले दृढधर्म उपाख्यानाचे श्री पुरुषोत्तम व्रत नियम कथन म्हणलेले 22 अध्याय हांगाक जल्लींची आणि चम्मी पैचे दिसाक पळवे आज सांगील सर्व परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.